2 4 5 काय जे असतील त्या पायऱ्यावर एक पायरी चढून आपल्याला जावं लागतं. तसं भगवंत जाणण्यासाठी, भगवंताला अनुभवण्यासाठी आणि ज्यावेळेस भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होईल त्याच वेळेस आपल्याला काय होईल, आपल्याला ती मुक्ती मिळेल. आणि मुक्ती मिळवण्यामागचं कारण नेमकं काय? आपण साधारणतः एक विचार करा, इच्छा आणि गरज ह्याच्या 2 गोष्टी आहेत. इच्छा आणि गरज. गरज ही देहाला असते, इच्छा ही मनाला असते. गरज ही देहाला आहे, अन्नाची गरज देहाला आहे, शरीराला आहे अन्नाची गरज, बरोबर आहे ना? आणि मनाला, कारण मन मुळातच चंचल आणि चपळ आहे.